हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मराठा आरक्षणाकरता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन, ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सरकारनं विशेष अधिवेशन घेण्याकरता वेळकाढूपणा केला, विरोधकांना विचारात घेऊन सरकारला काम करायचं नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। सगळं मनोज जरांगेंचंच ऐकायचं का? सवाल उपस्थित करत सगळे सोयरे संदर्भात 6 लाख हरकती असल्याचं मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। कोणत्याही जनगणनेवर आमचा विश्वास नाही, ते आम्ही नाकारतो, जातनिहाय जनगणना करा, भुजबळांची मागणी। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळायला पाहिजे, मराठा आरक्षणाला ओबीसीनं विरोध केला नाही, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया। न्यायमूर्ती सुनील शुक्रे समितीच्या अहवालात मराठा आरक्षण देण्याची शिफारस, 40% मराठा समाज मागास असल्याची माहिती। मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी। सगळे सोयरेचा मुद्दा विशेष अधिवेशनात घेतला नाही तर सरकारला पश्चाताप होईल, असं म्हणत प्रचंड मोठ्या आंदोलनाचा जरांगेंचा इशारा। महायुतीच्या चर्चेकरता नवा फॉर्म्युला, भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादीला 4 जागा, तर 28-10-10चा फॉर्म्युला सुद्धा राष्ट्रवादीच्या गोटातून बाहेर। जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर अंतिम निर्णय दिल्लीतच। जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा अजित पवार गटाला मिळाव्यात, लोकसभेच्या नव्या फॉर्म्युल्यावर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। भाजप मित्र पक्षालाही दाबण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत जास्त जागा मिळणार नाहीत, रोहित पवार यांचा दावा। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। सर्वात मोठी बातमी ती लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।